हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। काँग्रेसची 7 मतं फुटल्याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा। 19 जुलैला मुंबईमध्ये प्रदेश काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक। रमेश चेन्नीथला, नाना पटोले, वडेट्टीवार थोरात उपस्थित राहणार। पक्षविरोधामधील भूमिका घेणाऱ्या आमदारांच्या विरोधात कारवाईची शक्यता। पक्षविरोधामध्ये मतदान करणाऱ्यांचा कार्यक्रम करू, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा कारवाईचा इशारा। तर आमदारांवर कारवाईची काँग्रेसमध्ये हिंमत नाही, शिरसाटांचं आव्हान। विधान परिषद निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीची 8 मतं फुटली। कारवाई झाल्यास महायुती संधी देणार, सूत्रांची माहिती। विधानसभेला महायुतीमध्ये संधी मिळेल, आमदारांना शब्द दिल्याची माहिती। काँग्रेसचे 7 आमदार आधीच फुटलेले होते। 20 ते 25 कोटी देऊन भाजपनं आमदारांना फोडलं। 2 एकर जमीन दिल्याचाही राऊतांचा सनसनाटी आरोप। आमदार होण्यासाठी 200 कोटी खर्च करावे लागले तर कोण आमदार होईल? एका सदस्यासाठी 25 कोटी खर्च कोणी करतं का? शिरसाटांचं राऊतांना उत्तर। काँग्रेसची मतं फुटलेली तरी नार्वेकर 23 मतांपर्यंत कसे गेले? आत्मचिंतनाची बाब। नार्वेकरांच्या मागे अदृश्य शक्ती असल्यामुळे त्यांचा विजय, उदय सामंत यांचं वक्तव्य। महायुतीला 15 अधिकची मतं, काँग्रेसची 7 तर ठाकरे गटाची 2 मतं फुटली। भाजप आमदार आशिष शेलारांचा मोठा दावा। निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घोडेबाजार झाला। शरद पवार गटाचंही 1 मत फुटलं। पराभवानंतर शेकापच्या जयंत पाटलांचं भाष्य, महाविकास आघाडी सोबतच राहणार अशी भूमिका। माझ्या सहकाऱ्यांनीच मत न दिल्याची खंत, काँग्रेसनेही अतिरिक्त मतांपैकी अर्धी मतं मला द्यायला हवी होती, शेकापच्या जयंत पाटलांची नाराजी। 25 कोटीला 1 मत विकलं जातंय, फुटलेल्या आमदारांना जनतेनं जोड्यानं मारावं, आव्हाडांचं आव्हान। तर माझ्या पक्षातील एकही आमदार फुटला नाही, गॅरंटी देतो, आव्हाडांचा दावा। शेकापच्या जयंत पाटलांच्या पाठीत खंजीर खुपसला, पवारांनी डाव टाकला, त्यात शेकापच्या जयंत पाटलांचा बळी गेला, सदाभाऊ खोत यांची टीका। अजित पवारांनी इतर पक्षांची 5 मतं फोडली। अजितदादा गटाच्या दोन्ही उमेदवारांना मिळून पहिल्या पसंतीची 47 मतं। अजित पवारांनी काँग्रेसची मतं फोडल्याची चर्चा। विधानसभा निवडणुकीमध्ये जनतेची पसंती महाविकास आघाडीला। सकाळ समूहाच्या सर्व्हेत महायुतीला धक्का, सर्वाधिक पसंती असलेला पक्ष मात्र भाजप। विधान परिषदेमधील विजयानंतर अजित पवार दिल्लीमध्ये। अजित पवारांनी अमित शहांची भेट घेतल्याची सूत्रांची माहिती। जरांगेंची शांतता रॅली छत्रपती संभाजीनगरमध्ये। जरांगेंनी सरकारला दिलेला अल्टिमेटम आज संपणार, सरकारने भ्रमात राहू नये, आरक्षण न दिल्यास विधानसभेमध्ये 288 उमेदवार पाडू, जरांगे यांचा इशारा। मराठा समाजाच्या मतांवर अनेक जण आमदार झालेत, त्यांनी मराठ्यांना त्रास देऊ नये, अन्यथा येत्या निवडणुकीत त्या आमदारांचा कार्यक्रम करू, जरांगेंचा इशारा। पंतप्रधान मोदी आज मुंबई दौऱ्यावर। 29,400 कोटींच्या विविध प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी करणार। महसुली जमा आणि खर्चामध्ये तफावत वाढली, कॅगचे राज्य सरकारवर ताशेरे। कर्जाचा बोजा 8 लाख कोटींवर गेल्याचं कॅगचं निरीक्षण। वास्तववादी अर्थसंकल्प मांडण्याची कॅगची सूचना। महाराष्ट्राच्या तिजोरीमधील 50,000 कोटी मंत्रिमंडळाने आणले नव्हते, ते पैसे गोरगरीब कष्टकरी जनतेच्या खिशातले आहेत, हिशोब लागलाच पाहिजे। कॅगच्या अहवालानंतर आव्हाडांचा सरकारवर निशाणा। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।